हॅलो वेलकम नमस्कार मंडळी, मी प्रशांत गवळी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अराउंड द शांत. द शांत म्हणजेच मी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. सो आज आपला व्हिडिओ असणार आहे सेलिब्रेशनबद्दल. तर सेलिब्रेशन कशाचं? आपल्या आई पप्पांची आहे आज एक ॲनिव्हर्सरी. सो ॲनिव्हर्सरीच्या त्यांना शुभेच्छा देऊयात आणि करूयात व्हिडिओला सुरू. पण त्याच आधी सगळ्यात सबस्क्राईब केलं ना? सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट तर तुम्ही करणारच आहात. सो आणि सगळ्यात व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर अजून एक की खूप खूप धन्यवाद. तुम्ही मागच्या आपल्या वहिनींबरोबरचा जो व्हिडिओ होता दालबाटीचा, त्याला खूप चांगला असा रिस्पॉन्स दिलेला आहे. 500च्या वर गेलेला आहे. अजूनही तो ग्रो झाला पाहिजे आणि हा व्हिडिओ सुद्धा असा दणक्यात उजळला म्हणून आपण. सो चला करूयात व्हिडिओला सुरू. चला जाऊयात आता. आणि घरातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आपलं, साधं आहे. सो लाईट्स वगैरेचा थोडा फरक पडेल, पण चला सुरू करूयात. सो आई, तुला हॅप्पी ॲनिव्हर्सरी, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना सुद्धा. आपले पप्पा जे आहेत ते थोडे कॅमेरासमोर येत नाही आणि त्याच्यामुळे पप्पा त्याला सध्या कामावर आहे. सो आपण आईबरोबर करतोय, नाही तर तुम्ही विचाराल पप्पा कुठे. सो आई, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय वाटतंय, किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? आमच्या लग्नाला 30 वर्ष झाले. सो 30 वर्षांचा प्रवास आहे मंडळी. कसं वाटतंय? 30 वर्ष कसे गेले? 30 वर्ष आनंदात गेले, सुख समाधानाचे गेले. ग्रेटफुल ती. संसाराचा गाडा हाकताना त्यांनी दोघांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिलेले आहेत आणि तेच आपण जोपासत आहोत. सो तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीला असंच प्रेम करत राहा. सो आपण आज ॲनिव्हर्सरी स्पेशल काय बनवतोय? मिसळपाव. मिसळपाव बनवतोय. सो आज मिसळपाव बनवणार आहोत आपण आणि त्याची प्रिपरेशन करतायत आपल्या वहिनी. सो रेसिपीच्या व्हिडिओकडे आपण पुढे जाणार आहोत. तर चला आता जाऊयात व्हिडिओकडे. सो इकडे झाली आहे वहिनींची तयारी सुरू. बघू शकतात तुम्ही, इकडं पूर्ण सामान काढलेलं आहे आपल्यावरती आणि रेडी झाले. सो वहिनी काय काय घेतलेलं आहे आपण दाखवा. मटाची उसळ घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, 1 टमाटर आहे, लसण आणि अद्रकचे पेस्ट आहे, सर्व मसाले घेतलेले, हळद आहे, जिरं आहे, लाल पावडर आहे, धनिया आहे, मीठ आहे, अख्खा मसाला घेतलेला आहे, हिंग आहे आणि स्पेशल मसाला घेतलेला आहे आपण अंबारी जास्त. आपण आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकू. आपण गरम तेल झालं त्याच्यानंतर आता मोहरी टाकू. डायरेक्ट बंद चालू करायपेक्षा कांदे टाकू. आता त्याच्यामध्ये मी कांदे टाकते आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण 7 या 5 मिनिटापर्यंत त्याला चांगलं लाल होत तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊ. त्याच्यानंतर दुसरा मसाला मिक्स करू. आपण आता कढीपत्ता टाकत आहे. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणचे पेस्ट आहे. तेजपान आणि अख्खा मसाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टमाटर मिक्स करतो आहे. झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण मसाला ऍड करू. आता आपण त्याच्यामध्ये 1.5 चम्मच मिरची पावडर ऍड केलेली आहे. 1 चम्मच टाकू. त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे. धनिया पावडर 1 चम्मच घ्यायचा आहे. आणि मसाला आपल्याला
ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण उसळ टाकूया. आता ते आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया. त्याच्यामध्ये आता पाणी बोलू ना, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. जोपर्यंत मटकी शिजणार नाही तोपर्यंत आपण वेट करूया. सो आता इकडे आपली उसळ शिजते, तोपर्यंत आपण काहीतरी गप्पा गोष्टी करूयात. सो तुम्हाला दोघींसाठी एक प्रश्न आहे माझा, की तुम्हाला माहिती आहे की मिसळ कुठल्या कुठल्या फेमस आहे, कुठल्या कुठल्या मिसळ तुम्ही खाल्लेल्या आहे किंवा कुठल्या ऐकलेलं आहे की या मिसळ फेमस आहेत असं. त्याचं उत्तर तुम्ही देणार नाही, पण तुम्ही दोघांना सांगतो. तुम्हाला कुठल्या कुठल्या मिसळ माहिती की ज्या की फेमस आहेत? मुंबईची, अजून पुण्याची. पुण्यामध्ये पण खाल्लेली आहे. आमच्या MP मध्ये काय अजून भेटलेली नाही. महाराष्ट्रामध्येच फेमस आहे. इंदोरला भेटते का मिसळ? नाही भेटते. सो आपल्या वहिनी MP कडच्या, सो त्यांना तिकडच्या भागातलं जास्त माहिती. इंदोरकडचं पोहे वगैरे आहे फेमस, पण मिसळ तर अजून काय ऐकलेलं नाही. आई तू सांग कुठल्या मिसळ फेमस आहे? मुंबईची, नाशिकची. नाशिकला खाल्लेली एक वेळा. ओके. सो मुंबईची सांगितली, नाशिकची सांगितली, पण जर जगात भारी अशा मिसळी जर म्हटल्या तर महाराष्ट्रात त्या प्रमुख ठिकाणच्या तीन धरले जातात. मुंबईची तसं म्हणायला गेलं तर मुंबईमध्ये जे फ्लेवर्स येतात ते बाकीच्या ठिकाणाहून येतात, पण ज्या ओरिजिनल फेमस अशा आहेत, ज्यांच्या स्वतःच्या एक चवी आहे, अशा मिसळी आहेत. त्या म्हणजे पुण्याची मिसळ, नाशिकची मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ. सो जी कोल्हापुरी मिसळ असते ती काळ्या वाटणापासून आणि थोडंफार तिच्यामध्ये तिखट जास्त असते. ओके. आणि पुण्याची जी मिसळ असते त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या उसळी वगैरे टाकलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये थोडं कॉम्बिनेशन वेगळं वापरलं जातं पुण्याच्या मिसळमध्ये. आणि नाशिकची मिसळ, नाशिकच्या मिसळबद्दल काय बोलायचं ते तर तुम्हीच मला सांगणार आहात कमेंटमध्ये की नाशिकची मिसळ कशी आहे. सो नाशिकची मिसळ पण खूप फेमस आहे. आणि अजून चौथी फेमस म्हणजे आमच्या मालेगावमधल्या आमच्या गावाची आजंगची मिसळ. सो ज्यांना माहिती की आजंगची मिसळ फेमस आहे, ती कोणी खाल्लेली ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगणार आहात की कमेंटमध्ये आम्ही आजंगची मिसळ खाल्लेली. आणि आजपासून आजंगमध्ये गवळी परिवाराची मिसळ पण फेमस होणार आहे. सो आता मिसळ रेडी झाल्यानंतर आपण एक फायनल टच घेऊन आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला खाऊन सांगणार आहोत की मिसळ कशी झालेली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा हार्दिक धन्यवाद. आता आपण पाहूयात फक्त मिसळची चव. सो चला. सो आता आपले स्ट्रीट स्टाईल म्हणजे जी हॉटेलवर भेटते त्या टाईपमध्ये आपण पूर्ण मिसळ थाळी रेडी केलेली. तुम्ही पाहू शकता इकडे आपली मिसळ आहे, दही आहे, पाव घेतलेले आहेत, पापड आहे आणि गोडासाठी पदार्थ म्हणून एक शिरा घेतलेला आहे. सो आता आई पप्पांनी बसले ताटावर आणि आपण त्यांना एक गोडाचा घास खाऊन त्यांना ॲनिव्हर्सरीच्या विश देणार आहे. सो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई आणि पप्पा. सो इथं आपला व्हिडिओ संपतोय मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये.